अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या प्रवेशाच्या दिवशी देखील मी तिथं उपस्थित होतो। पक्षाने एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे। त्यामुळं पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेतलं, त्यावेळेसही आम्ही स्वागत केलं। दोघांनाही मिळून एकत्रित काम करावं लागणार आहे। पक्ष त्यांना जी जबाबदारी दिली ते पार पाडतील, मला जी जबाबदारी दिली मी पार पाडेन आणि दोघंही मिळून काम करण्याचा निश्चित प्रयत्न राहील। नांदेडमध्ये आणि मराठवाड्यात भाजपची ताकद वाढवून कसं होणार? भारतीय जनता पक्ष अगोदरच मजबूत आहे, परंतु काँग्रेसमध्ये एवढे वर्ष विविध पदावर काम केलेला एक नेता हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो तेव्हा त्यांची जी ताकद आहे ती आणखी इथं वाढलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितपणाने वाढेल। चव्हाण भाजपात आले की कुणाची गरज होती, चव्हाणांची की भाजपची? चव्हाण भाजपात आले, भाजपाचे खासदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, ही कुणाची गरज होती, भाजप पक्षाची की चव्हाणांची? असं आहे, या विषयावर त्यांची गरज होती। शेवटी पक्ष आहे, व्यक्ती आहे। कुठल्याही व्यक्तीपेक्षा पक्ष हा श्रेष्ठ असतो मी सांगण्याची गरज नाही। त्यामुळे त्यांना भाजपने घेतलं, भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं। त्यांची योग्यता पात्रता ही भाजपने तपासली आणि निर्णय घेतला। शेवटी पक्षाने घेतलेला निर्णय हा मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे। पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आलाय। सरकारनं 10% आरक्षण दिले, पण मराठा समाज असतो आणि मनोज जरांगे पाटील ते अमान्य केले। पुन्हा 24 पासून आंदोलन। माझी मराठा समाजाच्या सर्व बांधवांना आपल्या मार्फत हात जोडून विनंती राहणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला। इतर कुठल्याही समाजाच्या भावना न दुखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि टिकणार आरक्षण देण्याची। तेव्हा थोडंसं संयमाने घ्यावं अशा पद्धतीची माझी या निमित्ताने विनंती राहणार। अशोकराव चव्हाण यांच्या राज्यसभेवरून भाजपातील जे काही पदाधिकारी होते, जसे की सूर्यकांत पाटील असतात, त्यांनी खतखत व्यक्त केली। असं आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, परंतु एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य करावी अशी पद्धतीची पद्धत आहे। आणि ठीक आहे, एखाद्या वेळेस त्यांनी वैयक्तिक राग व्यक्त करणं मी समजू शकतो। माझंही आणि ताईंचं बोलणं झालं, पण माझ्या समोर अशा काही भावना व्यक्त केलेल्या नाही। अशोकराव चव्हाण भाजपात आले, त्यांना खासदारकी मिळाली, इथून पुढे त्यांच्या तुमच्यात राजकीय गौरव पाहायला मिळेल का? विषय असा आहे, अशोकराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्या प्रवेशाच्या दिवशी देखील मी तिथं उपस्थित होतो। पक्षाने एकदा निर्णय घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पक्ष हा शिस्तीचा पक्ष आहे। त्यामुळं पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेतलं, त्यावेळेसही आम्ही स्वागत केलं। दोघांनाही मिळून एकत्रित काम करावं लागणार आहे। पक्ष त्यांना जी जबाबदारी दिली ते पार पाडतील, मला जी जबाबदारी दिली मी पार पाडेन आणि दोघंही मिळून काम करण्याचा निश्चित प्रयत्न राहील। नांदेडमध्ये आणि मराठवाड्यात भाजपची ताकद वाढवून कसं होणार? भारतीय जनता पक्ष अगोदरच मजबूत आहे, परंतु काँग्रेसमध्ये एवढे वर्ष विविध पदावर काम केलेला एक नेता हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो तेव्हा त्यांची जी ताकद आहे ती आणखी इथं वाढलेली आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ताकद निश्चितपणाने वाढेल। चव्हाण भाजपात आले की कुणाची गरज होती, चव्हाणांची की भाजपची? चव्हाण भाजपात आले, भाजपाचे खासदार म्हणून तुम्हाला काय वाटतं, ही कुणाची गरज होती, भाजप पक्षाची की चव्हाणांची? असं आहे, या विषयावर त्यांची गरज होती। शेवटी पक्ष आहे, व्यक्ती आहे। कुठल्याही व्यक्तीपेक्षा पक्ष हा श्रेष्ठ असतो मी सांगण्याची गरज नाही। त्यामुळे त्यांना भाजपने घेतलं, भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं। त्यांची योग्यता पात्रता ही भाजपने तपासली आणि निर्णय घेतला। शेवटी पक्षाने घेतलेला निर्णय हा मान्य करणारा मी कार्यकर्ता आहे। पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आलाय। सरकारनं 10% आरक्षण दिले, पण मराठा समाज असतो आणि मनोज जरांगे पाटील ते अमान्य केले। पुन्हा 24 पासून आंदोलन। माझी मराठा समाजाच्या सर्व बांधवांना आपल्या मार्फत हात जोडून विनंती राहणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांनी अतिशय चांगला निर्णय घेतला। इतर कुठल्याही समाजाच्या भावना न दुखवता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली आणि टिकणार आरक्षण देण्याची। तेव्हा थोडंसं संयमाने घ्यावं अशा पद्धतीची माझी या निमित्ताने विनंती राहणार। अशोकराव चव्हाण यांच्या राज्यसभेवरून भाजपातील जे काही पदाधिकारी होते,
जसे की सूर्यकांत पाटील असतात त्यांनी खतखत व्यक्त केली. असं आहे, प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, परंतु एकदा पक्षाने निर्णय घेतला की तो मान्य करावी अशी पद्धतीची पद्धत आहे. आणि ठीक आहे, एखाद्या वेळेस त्यांनी वैयक्तिक राग व्यक्त करणं मी समजू शकतो. माझंही आणि ताईंचं बोलणं झालं, पण माझ्या समोर अशा काही भावना व्यक्त केलेल्या नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.